मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना मत मागते आणि जी मनसे आहे ती सुद्धा मराठीच्या मुद्द्यावर मत मागते. तुमचा उमेदवार कुठल्या मुद्द्यावर मागणार आहे मत? आमचा उमेदवार नक्की मत कुठल्या मागणार त्या गोष्टीवरती प्रश्न नाही. प्रश्न असा आहे की आजपर्यंत आमच्या आई बहिणींनी जे केलं आहे, आई वडिलांनी आमच्यासाठी जे केलं आहे, म्हणजे आम्हाला मोठं करण्यासाठी आज आम्ही वयाचे 21 वर्ष झाले. आई वडील आमच्यासाठी कष्टच सहन करत आहेत, पण तरीही आम्ही अजून असेच आहेत, जिजामाता नगरमध्येच राहिलो आहे. काय पुढे जॉब नाही भेटला, शिकून पण आमची काहीच प्रगती होत नाही. याचं कारण काय आम्हाला अजूनही कळलं नाही. आम्ही जिथे जॉबला जातो तिकडे आम्हाला व्यवस्थित पेमेंट नाही भेटत. आमचं शिक्षणही झालं आहे पण त्यासाठी आम्हाला पेमेंट कोणी देत नाही. पण हे का असं होतं? बाहेरच्यांना इथं आणलं म्हणून होतं. हे सगळे मुद्दे मांडतात, त्याच्यात तुम्हाला काय वाटतं कुठला पक्ष मराठीचे मुद्दे चांगल्या प्रकारे सोडू? नाही, मला असं वाटते की आता हे बघायला गेलं तर आम्हाला पहिल्या प्रथम ज्येष्ठ नागरिकचं आम्ही जास्त करून बोलू शकतो. आता याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांची जी काय वया वगैरे ठरवलेली आहे ते ज्यावेळी राज्य होतं, आता ते कुणाचंही असू दे, कुठल्याही पक्षाचं असू दे, परंतु आम्हाला एकच मार्ग असा कुठलाही देत नाही. 60ही चालते, 65ही चालते आणि अशा रीतीने आमचे कुठलेच प्रश्न हे काय सोडवत नाही. स्वबळावर लढणं म्हणजे हे चांगलं आहे का महाराष्ट्रासाठी? हो, चांगलं आहे, पण प्रत्येकाचं कामावर ते मतं देणार नागरिक लोक. प्रत्येकाच्या कामावर मतदान होणार आहे, पण यांनी जो मुद्दा उपस्थित केला तोच मुद्दा घेऊन मी जातो. आमदारांचं नाव घेऊन आमदारांचं नाव घेऊन त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. काय उत्तर आहे? आमदारांनी शेकडो कामं या ठिकाणी केलेली आहेत. प्रत्येक असणारी प्रत्येक गोष्टीमध्ये मग बालवाडी असेल, वाचनालय असेल, व्यायामशाळा असेल, ज्येष्ठ नागरिक. आज आमचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी साहेब, ज्येष्ठ नागरिक आमचे या ठिकाणी बसलेले आहेत. या विभागामध्ये ज्येष्ठ नागरिकांचं भव्य एक कार्यालय उभं करून, इमारत उभी करून ज्येष्ठ नागरिकांना दररोज त्यांच्या पाया पडणारं, त्यांचं दररोज किंवा महिन्यातून एकदा त्यांच्या वाढदिवसाला हजर राहून त्यांचा आशीर्वाद घेणारा एकमेव आमदार आहे आणि तो बाळा नांदगावकर आहे. तुम्ही जर म्हणत असाल गिरणी कामगारांना न्याय देत नाही, ज्या अभिदयनगरमध्ये आपण उभे आहोत, ज्या वेळेला पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला ही शासकीय वसाहत प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नावावर घर झालं, हे पवार साहेबांनी केलेलं आहे. मग आम्ही तुम्ही ऐकलं काय म्हणतात? 2.5 लाख लाभार्थी गिरणी कामगार आहे. 2.5 लाख गिरणी कामगार असताना नाहीत. मला सांगा, मोहन रावलेंचं नाव घेतलं त्यांनी. बरोबर, एक मिनिट जयसिंग नामना एक जर आता एक मिनिट, तुम्ही सर्व ऐका, तुम्ही सर्व पक्षांनी सांगितली कामं केली. ऐका, तुम्ही सर्वांनी सांगितली कामं केली. मग आता 3 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांचा पराभव काय झाला? शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना शिवडीमधून 52,000चा लीड आहे. आज मग काय झालं? ठीक आहे, मला सांगा. ठीक आहे, मला एक गोष्ट म्हणायची आहे. तुम्ही ऐका आता. एक मिनिट, हे जर व्यवस्थित मुंबई चालू शकत नाही तर महाराष्ट्र काय चालवणार? मला फक्त त्यांनी हे सांगायचं, इथे हे लोक म्हणतात ना आम्ही सगळ्यांसाठी ज्या काही सुखसोयी लागतात ते मुंबईच्या पूर्ण करायचा प्रयत्न करतात. महिलांना आजही स्वतंत्र टॉयलेट पाहिजे, यासाठी NGOजना राईट टू पीच्या माध्यमातून लढा करावा लागला मुंबईमध्ये. एवढी वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे, पण महिलांसाठी जे शौचालय लागतं ती महानगरपालिकेची जबाबदारी आहे. गटर, वॉटर आणि मीटर हे 3 जे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी शिवसेना भाजप युतीने काम केलं नाही. असं यांना वाटतंय विरोधक आहे, पण जनतेने 15 वर्ष सर्व न्यायालय म्हणतं नाही. ऐका, कोर्टाने म्हटलेलं आहे की महिलांसाठी शौचालय झालेलं नाही. या ठिकाणी जो तुम्हाला यांची माहिती कमी आहे, कदाचित यांना टाइम लागेल. मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि 4 अतिरिक्त आयुक्त हे महाराष्ट्र सरकार ठरवते, मुख्यमंत्री ठरवतो, जेणेकरून शिवसेनेला मुंबईमध्ये काम होऊ नये म्हणून. या प्रशासकीय कारभार आहे आणि यांचे अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त आम्हाला बिलकुल काम करत येत नाही. त्यावेळी आयुक्त बदलतात. महानगरपालिका जरी आमची असली, जरी आमची सत्ता असली तरी प्रशासन सूत्र हलवतो, त्यामुळे आमची कामं रखडतात. हे कदाचित त्यांना माहिती नसेल, यांच्या नगरसेवकांना माहिती देत नसते. की सगळ्यांची नावं मी घेतलेली आहे, यांच्यापैकी कोण सक्षम मुख्यमंत्री बनू शकतो? आता मुख्यमंत्र्यामध्ये म्हणजे आम्हाला असं वाटते उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे काय अशापैकी झाले तरी उलट चांगलं होईल. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला पण तेच वाटतं. आम्ही TV वर बघतो, जे पर्सेंटेज देतात त्याच्यावर उद्धव ठाकरे 1 नंबरवर आहेत, त्याच्यानंतर राज ठाकरे. मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेपैकी कोण व्हावं असं वाटतं? दोघं कसं होते, वेगळे वेगळे लढतायत ते. साहेब काय माहिती आहे, आमचं एक आहे की आम्ही पक्षाचे नसल्यामुळे तर पक्षाचं आम्ही सांगू शकणार नाही. चला, तुला काय वाटतं? उद्धव ठाकरे.
सर नवीन माणसाला चान्स भेटला नवीन माणसाला चान्स आहे. प्रत्येकाने आपापले खिसे भरलेले आहेत तिथे. एक आमदार 5-5 निवडणूक लढवतो पण तरुण पिढीला कोणाला चान्स भेटत नाही. तरुण पिढी पण आली पाहिजे तर देश तुम्ही चालेल. 10व्या तोंडावरती पडता. तुम्ही सोडा युवा नेत्रा पुढे करा ना, जे शिक्षित आहेत, पार्टी आपली युवा पिढी आहे त्यांना पुढे आणा, तर आपला राज्य पुढे जाईल. राज्य पुढे गेलं तर देश आणि पुढे देशाला तरुण पिढीचीच गरज आहे जास्त करून. कार्यकर्ते ते दाखवतात की नरे पार्क में एक बड़ा क्रीडा संकुल अभ्युदय नगर के डायलिसिस सेंटर बनाया गया है. एक डायलिसिस सेंटर झालेलं पण तिथे काम सुरू नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मी मानसीकडे जातो. चला ठीक आहे. या इथे डायलिसिस सेंटर आणि पॅथॉलॉजी लॅब होणार आहे. त्याचं काम चालू आहे. सगळे आयोडी परमिशन सगळे आलेले आहेत. पाहिजे असेल तर त्यांनी म्हाडाची परमिशन आलेली आहे. पाहिजे असेल तर त्यांनी चौकशी करावी. आणि ज्यावेळी नांदगावकर साहेबांनी नरे पार्कचा प्रोजेक्ट घेतला, या इकडच्या गिरणगावाच्या लोकांना स्विमिंग पूल नव्हतं, त्यावेळी यांच्याच नगरसेवकांनी तिथे आडकाठी घातली आणि विरोध केला, निषेध केला. पण आमच्या नांदगावकर साहेबांनी तोही प्रोजेक्ट सर्व परमिशन आणल्या. त्यांच्या नगरसेवकांनी आडकाठी केली. आणि चांगल्या कामामध्ये तंगड्या घालायच्या ही शिवसेनेची पहिल्या. चला काय डायलिसिस सेंटर का नाही झालं? साहेब मला एक सांगा, नाही मला सांगा, यांनी असं म्हटलं की शिवसेनेच्या नगरसेवकांनी ते डायलिसिस सेंटरला डायलिसिस सेंटरचं काम पुढे जाऊ दिलं. काय फॅक्ट आहे? साहेब काय माहिती का, यांना नेहमी सवय आहे. फक्त आम्ही काय करू ते चांगलं, बाकीचे काय ते चुकीचं आहे. नेहमी चांगल्या कामाला विरोध करणं हा यांचा धंदा.